बंद करा, बंद करा, लोड शेडिंग बंद करा. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. बंद करा भवानी, बंद करा, बंद करा. लोड शेडिंग बंद करा. चांदवड येथील शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर व तालुका प्रमुख विलास भवर यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात घोषणाबाजी देत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. चांदवड तालुका प्रामुख्याने कांदा पिकासाठी प्रसिद्ध असून यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगदी पीक म्हणून कांदा लागवड करत असताना इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली भारनियमन करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजूला मजुरांची समस्या तर दुसरीकडे कांदा लागवडची धावपळ सुरू असून कांद्याचे रोप मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच अनियमित विद्युत पुरवठा असल्याने शेतकरी बांधवांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला शासन मोठमोठ्या घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला वास्तविक परिस्थिती विरोधाभासी असून वीज वितरण कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात अजिबात तथ्य नसून इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाने मोठ्या प्रमाणात वेळोवेळी वीज बंद केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधव अतिशय त्रस्त झालेले आहेत. तसेच शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजना आणली असून त्या योजनेत जाचक अटी असल्यामुळे ही योजना फक्त कागदावर आहे का असाही प्रश्न अधिकाऱ्यांना विचारत याबद्दल नाराजी व्यक्त करत तालुका शेतकऱ्यांच्या समस्या शिवसेना तालुका प्रमुख विलास भवर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोड शेडिंग होत असते, इमर्जन्सी लोड शेडिंग म्हणतो आपण. सध्याच्या काळामध्ये थोडा ओला कोळसा आणि काही संच आपले मेंटेनन्ससाठी बंद मला एक असल्यामुळे सांगा, मग तुमची इमर्जन्सी लोड शेडिंग फक्त शहरापुरती म्हणजे शहराला नाही आणि शेतकऱ्यांच्यासाठी आहे का? म्हणजे असं काय लिहून दिलेलं आहे का तुम्ही शेतकऱ्यांचा लोड म्हणजे लोड शेडिंग करा, शेतकऱ्यांनाच फक्त तुम्ही ग्रामीण भागातच लोड शेडिंग करा आणि शहरात कुठं आज दिसतंय का? नाशिकला तुम्ही लाईट बंद केली का? नाशिकला केलंय का तुम्ही लोड शेडिंग? तसा विषय मग असं का? मग ग्रामीण भागातल्या लोकांना काय अडचण जाणतात? फिडरचे ग्रुप केले, काही शहरी भागात पण होत असते. फिडरचे ग्रुप केले A B C D E F G. हो, संध्याकाळी लोकांना जेवायला बसायचं टाइम यांचं लोड शेडिंग होतं. प्रत्येक वेळेस असंच होतं. ग्रुपनुसार होते आणि संध्याकाळी डिमांड जास्त असते, लाईटची मागणी जास्त असते. अहो साहेब, विषय काय माहिती आहे का? आता त्या बाबतीमध्ये वरिष्ठ स्तरावर प्रयत्न चालू आहे. तुम्ही बघितलं असेल काल लोड शेडिंग बरंच कमी झालं. वरिष्ठ स्तरावर याच्यामध्ये प्रयत्न चालू आहे. हे लोड शेडिंग पूर्णच बंद होणार हे बघा तात्कालीन काही दिवसासाठी इमर्जन्सी जे बंद करताना मग त्याच्यानंतर ज्या वेळेस समजा लाईट येते आणि आमचा टाइम ज्यावेळेस संपून जातो त्यावेळेस तुम्ही लाईट देत नाही ना. इमर्जन्सी कसं असतं, लोड शेडिंग तर तुमचं रेग्युलर आहे. बरं, पूर्वकल्पना नाही ना यांची काहीच. आम्हाला पण पूर्वकल्पना जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही वरिष्ठांना कळवा. मला एक सांगा, तुम्ही ग्रामीण भागात तुम्हाला वाटलं त्यावर तुम्ही लाईट बंद करता, मग शहरात करता का तुम्ही बंद? नाशिकला करता का कधी लोड? त्या लोकांना कळू द्या ना की शेतकऱ्यांच्या जाळा काय असतात. या बाबतीमध्ये पूर्वकल्पना आम्हाला आता लोकांच्या कांदे लागणीचा प्रश्न आहे, लोकांना आमच्याकडे हा पिकाचा प्रश्न आहे. अहो साहेब, आता 4 महिने आमच्याकडे एवढे 2-4 महिने गेल्यानंतर आमच्याकडे काय, नंतर तुम्ही आम्हाला लाईट द्याला ना आमच्याकडे पाणी राहणार नाही. मग आज आम्हाला फायदा काय त्या लाईटचा? एवढा 2-4 दिवसामध्ये वरिष्ठ स्तरावरती प्रयत्न चालू ट्रान्सफॉर्मरचा आहे. विषय बरेच एवढ्या 2-4 दिवसामध्ये नक्कीच मेंटेनन्सचा विषय काही लोकांची मुंबई ट्रान्सफॉर्मर अवेलेबल आहे. आपण 3 ते 4 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मर बदलून देतो आणि कोणाचा झाला नसेल बदललेला तसं निदर्शनाच आणून सरकारनं शेतकऱ्याला काय फुकट का काय द्यायचं ते सांगितलं. 1.3 त्याच्या बदल्यात नेमकी बंद करून आले काय? काही विषय नाही. काय कसं करून आले कसे? असं वाटायला लागलंय आम्हाला. 1.3 तुमची योजना आहे. आणि मागच्या वर्षी दुष्काळ होता त्यावेळेस मागेल त्याला लाईट सो खर्चानं, सो लोक स्वतःच्या पैशाने करायला तयार आहे. मग त्यावेळेस तुमचा क्रायटेरिया काय म्हणतो? तुम्ही पहिले बिल भरले का? तुम्ही पहिले म्हणजे जर एका बाजूला सरकार काय म्हणतं, आम्ही तुम्हाला बिल पाठवणार नाही, आम्ही तुम्हाला मोफत लाईट देणार आहे, मग तुम्ही आतापर्यंत आम्हाला ते बिल पाठवलं का 0-0 करून? शेतीपंपासाठी आपण कुठेही बिलाची मागणी करत नाही आणि कोणालाही मदत तुम्ही लाईट तुम्ही बिल फक्त पाठवत नाही साहेब, पण तुम्ही आमच्या बिलावरती 0-0 करून पाठवताय का? झिरो नाही आहे, कारण मागच्या बिलाबाबतीत नाही हा निर्णय याच्या पुढचे बिल तुम्हाला येणार नाही या बाबतीत. तुम्ही आम्हाला असाच आहे की इथून पुढचे बिल झिरो होणार आहे. ट्रान्सफॉर्मर झाला, एखादा ट्रान्सफॉर्मर झाला आणि त्या ट्रान्सफॉर्मर मागणीसाठी शेतकऱ्यांनी मागणी केली इकडे किंवा रिपोर्ट आले वायरमॅनकडे, इकडे तुमच्याकडे रिपोर्ट आला आणि तुमच्या जी किंवा वायरमॅनसाठी बिल भरल्याशिवाय
आणि फसवणूक करेल का सरकार फसवणूक करू राहिलं? हा. सरळ सरळ सरकारच फसवणूक करू सरकार राहिलं. फसवणूक करू राहिलं. सरकार जर सांगतंय का मागेल त्याला सौर पंप, समजा महावितरणच्या माध्यमातून तो विषय आहे. पण सरकार सांगताना एकदम छान सांगते का आम्ही मागेल त्याला सौर पंप देऊ आणि महावितरण कंपनी सांगते की कनेक्शन नसेल त्यालाच देऊ. म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्याला वेळात काढायचा प्रकार चाललाय हा, बाकी काय जनतेच्या जवळ बरोबर आहे का नाही पत्रकार बांधव? पत्रकार बांधवांनी तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. सरकार म्हणते मागेल त्याला सौर पंप आणि दुसऱ्या बाजूने सौर पंप तुमचा मंजूर झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर तुमचं तिथं जर झिरो पोल कनेक्शन असेल तर तुम्हाला सौर पंप भेटणार नाही. ते झिरो बोलला पण देतोय, फक्त तिथे स्वतःचं कनेक्शन नको त्याला. सौर पंप मला मिळालाय, माझ्या नावावर मंजूर झालाय, तो लाईट माझ्याच नावानं असणार ना. यांचं 7-12 वडिलात यांच्या नावाची लाईटचं कनेक्शन असणार नाही ना. झिरो बोलला पण तशी अट नाही, एवढीच आता एकच अट आहे की त्या नावाने कनेक्शन नको. मुळात ज्याचं नाव 7-12 आहे, साहेब ऐका. आमचा त्या मागणीमध्ये हे करा तुम्ही. मागणी त्याची वरिष्ठांपर्यंत बरोबर आहे की नाही? आणि त्या मागणीवरती जो काही निर्णय वरिष्ठ ऑफिसवर नसेल. साहेब हेच नाही पेट्या नाही तुम्ही आता लोड शेडिंगचा मुद्दा घ्या. शेडिंगच्या नावाखाली खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान MSEBच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतंय की ज्या पद्धतीनं इमर्जन्सी लोड शेडिंग केलं जातं तर ते कोणत्याही वेळेला या ठिकाणी इमर्जन्सी लोड शेडिंग केलं जातं. जास्त करून सायंकाळच्या वेळेस खऱ्या अर्थानं जास्त प्रमाणामध्ये लोड शेडिंग केल्या जातं आणि ज्यावेळेस विचारणा MSEBला केली असता ते सरळ ते अधिकारी या ठिकाणी सांगतात की वरतून असल्या कारणानं आम्ही काही करू शकत नाही. परंतु त्याच्यामुळं जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान होतं आहे की सरकार एकीकडं शेतकऱ्याला वीज मोफत देण्याची घोषणा करत आहे, परंतु आम्हाला मोफत नाही दिली तरी चालेल, परंतु ती वेळेवर देणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे जर कांदे लागणीची वेळ या ठिकाणी असताना कांदे लावून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी जर त्या कांद्याच्या पिकाला दिलं नाही तर खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी ते पीक जळून जातं. आणि अशा पद्धतीमध्ये ज्या इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली जी इमर्जन्सी लाईट बंद केली जाते याचा त्रास सर्वांनाच भोगावा लागत आहे. म्हणजे घरात गेल्यानंतर सायंकाळी स्वयंपाक करायचा असतो तर जेवण करायपर्यंतचा वेळ किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वेळ असते आणि अशाच वेळेस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोड शेडिंग केलं जातं. तर हे लोड शेडिंग तत्काळ या ठिकाणी बंद केलं पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारचाही मी या ठिकाणी निषेध करतो की सौर ऊर्जा प्रकल्पाची जी काही घोषणा सरकार या ठिकाणी वारंवार करते त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी केली जाते. शासन रोज सांगते की प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करावा, सौर पंपासाठी अनुदान सरकार या ठिकाणी देणार आहे, परंतु ते देत असताना इकडे MSEBचे जे लोक आहेत त्यांच्याकडून त्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येतं की तुमचं जर पहिलं कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सौर पंप घेता येणार नाही. मग ती योजना कशासाठी? जर त्या शेतकऱ्याला जर तो सौर पंप घेता येणार नसेल झिरो पोलला तर मग त्याचा उपयोगच काय? म्हणजे याचा अर्थ एकीकडे फक्त आम्ही योजना तुम्हाला देतोय परंतु ती योजनेसाठी जे अट त्या ठिकाणी घातलेले ती अट अतिशय चुकीची आहे आणि म्हणून ज्या घोषणा या ठिकाणी केल्या जातात त्या अतिशय खोट्या पद्धतीच्या आहे. इथं खोटीच आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. कारण ज्या प्रत्येक शेतकऱ्याकडे लाईट उपलब्ध आहे, मग लाईट असताना जर तुम्ही ती सौर पंपाची योजना तुम्ही देणार नसाल मग ती योजना आणलीच कशाला? ती शेतकऱ्यांना फसवण्यासाठी या ठिकाणी आणली का? अजूनही ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न सुटत नाही, अजूनही ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी वेळेवर भेटत नाही आणि जर तो भेटलाय तर कधी कधी असं होताना दिसतंय की त्याचा एक फेज ऑलरेडी आधीच गेलेला असतो आणि तो ट्रान्सफॉर्मर जाऊन बसवल्यानंतर तो उपयोगात येत नाही आणि मग उपयोगात येत नाही मग त्याच्यावर चर्चा अशीच होते की तुमचा कुठेतरी लोड त्याच्यावरती जास्त आहे म्हणून तो परत गेला. परंतु त्या दिवशी लावलेलं जर पीक असेल किंवा त्या पिकाला ज्या पाण्याची गरज असेल तर त्या पिकाला त्याही दिवशी तो शेतकरी पाणी देऊ शकत नाही, त्याच्या आधी कधीतरी तो ट्रान्सफॉर्मर जळलेला असतो. अशाही अनेक गोष्टी आहेत की ज्याचे रिपोर्ट आपल्यापर्यंत उशिरापर्यंत. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.